तुमची लाडकी श्रेया बुगडे तुमच्या लाडक्या कार्यक्रमात आणलंय तुमच्यासाठी. आणलं विडलं नाही, मला काही इच्छाच नाही. एक तर तू कटकट कटकट केलीस, माझं डोकं फिरलेलं आहे. ऐकायचीच इच्छा. अरे महाराज कशी आहेस खिरवंती मी तू? एकदम परफेक्ट आहे. किती दिवसांनी दिसतेस तू मग? आणि इतकी गोड दिसतेस. महाराज काय तुम्ही आज एकदम म्हणजे हँडसम दिसताय Yes, खूपच. yes. अरे काय आहे तुझा? महाराज मी काहीतरी आणलंय. अरे काय आणलंयस? मी तक्रार आणली आहे. तक्रार लागली गेट आउट. जाऊ ना. मी निलॉनची पिट्टीकृती पण आणली होती. ये याला मदत घे. कुठे होतास रे इतके दिवस? काय वेगळाच दिसतोय ना. छान दिसतोय आणि जॅकेट बघितलं का महाराज? काय रंग वेगळाच आहे. फक्त या रंगामुळे तोच दिसत नाहीये. काढले. म्हणजे ते म्हणतात तू कपडे घातले का नाही घातले का म्हणजे कसेही कपडे घातले तरी तू छानच दिसतो. आता मुद्दा तुझ्या लक्षात आला ना. काय तुझी तक्रार आहे मला सांग. हा तक्रार महाराज तक्रार अशी आहे की आपल्या राज्यामध्ये चोरी होतीये. अरे काय चोरी झाली सांगशील का मला? 6 काजू 2 बदाम आणि 1 तुटी फ्रुटीचा डब्बा. ओ माय गॉड. मग आता करायचं काय? तुम्ही काळजी नका करू महाराज. मी आणि शेठ आम्ही दोघांनी मिळून पार त्या बक्षिसापर्यंत इलेक्ट्रिक जाळं रचलंय. चला चला. आपण तिघे जाऊन वर बसूया. चला हा. चला मी धरू काय मदत चला. करू का नको? ये कोई नहीं है. अरे बोल ना. तुला दिसतंय? महाराज दिसतोय मला. आजी बघा आज महत्वाचा विषय सांगतो तुम्हाला. आपण इथं आलोय चोरी करायला. आपल्या वाड्यात एक अशी गोष्ट नाही ती वाड्यात घेऊन जाणार आहे. तिकडे दिसतंय का ती? फ्रीज नाहीये डिश वॉशर आहे ते. मग घेऊ आपण घेऊन चला घेऊ. काकच काय सांग गावाला वळसा. चोरी करता काय? पकडले गेले पकडले गेले पकडले गेले. सगळे हे बघा महाराज ए बुडद्या सरक माग मी काढते. आजी महाराज हे चोर आहेत. हा तो डॉक्टर आणि ह्या त्या आजी सरू आजी ना आणि ही ती डिंपल. छान आहे. ए हे गुन्हेगार आहेत आणि ह्यांना एकदम कडक शिक्षा झाली पाहिजे. काळजी करू नकोस. मी याला शिक्षा बी देणार आहे, पण तशी शिक्षा देणार नाहीये. ही खवय्ये नगरी आहे. खवय्ये नगरी असल्यामुळे इथे आलेल्या प्रत्येक माणसाला काहीतरी बनवावं लागतो, पदार्थ बनवावा लागतो. तो तुम्हाला बनवायला लागणार आहे. हीच तुमची शिक्षा. एनिवे शेठ येस आपलं मिशन सक्सेसफुल झालेलं आहे. Yes, mission. So, काय करतोयस चल आणि आता हात मारल्यावर ये. येस. तर महाराज आता मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही तुमच्या सिंहासनावरती आसनस्थ व्हा. जोरदार टाळ्या महाराजांसाठी. नमस्कार मंडळी, मी श्रेया बुगडे अर्थात तुमची लाडकी खिरवंती तुमचं स्वागत करते या ताज्या खमंग वाफाळत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे क्विक शेफ आणि वाघ बकरी चहा प्रस्तुत मस्त मजेदार किचन कलाकार. कसं आहे की इथे आपण जरी आज सगळे मजा करायला आलो असलो तरी ही स्पर्धा आहे आणि स्पर्धा म्हटली की आपल्याला कोणीतरी बूस्ट करण्यासाठी बेसिक सपोर्टर लागतात. तर आपण अस्मितापासून सुरुवात करूया. अस्मिता तुझ्यासोबत कोण आलंय? माझी मम्मी आली आहे. नमस्कार. नमस्कार ताई. डिंपल तुझ्या आईचं नाव यशोदा आहे का? नाही. तुमच्या दोघांकडे बघून मला कृष्णा आणि यशोदा आठवत आहेत. अगं कसं आहे ना मावशी, कृष्णाच्या आईनी पण त्याला बांधून ठेवलं होतं ना, कारण का तो खूप मस्तीखोर होता. तर डिंपलच्या बाबतीत असं काही घडलंय का? हो, काय झालं होतं? ती अतिशय चंचल असल्यामुळे आणि आमचं घर छोटं आणि तिला आपला आणि परक्यातला फरक कळायचा नाही. आपल्यातला आणि परक्यातला फरक कळायचा नाही म्हणजे? तिला ही आपली आई आहे, ही दुसऱ्याची आई आहे. अगं आणि हे सगळं म्हणजे खाण्याच्या बाबतीत पण व्हायचं का? खाण्याच्या बाबतीत खूपच. म्हणजे काय बांधून ठेवायला लागायचं कमीत कमी माझं काम आवरेपर्यंत तरी. इतकी चुलबुल. प्रॅक्टिकली लिटरली कमरेला दोरी बांधायची, हातपाय मोकळे ठेवायचे. किरण तुझ्यासोबत कोण आलंय? आई माझी. वा. आमचा पण हिरो तसाच होता आणि माती खेळत होता म्हणून मी पण पायाला बांधायची त्याच्या. ह्याला पण काकू मला तुम्हाला विचारायचंय की आता किरण घरी देव माणसासारखा वागतो
नाही मला भीती वाटते त्याची आली तर हो. माझी आई टिपिकल सिरियल प्रेक्षक आहे. टिपिकल म्हणजे किस्सा आहे, याचा प्रोमो शूट करून गेलो मी देव माणूसचं घरी, आणि आईला सांगितलं नवीन सिरियल करतोय मी परत झी मराठीवर. म्हटले वा 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 काय करतोय. मग तिला सांगितलं अगं असं असं केलं आणि 2 मर्डर केलेत. झालं. तू 2 बायका मारून आलास. म्हटलं हा कसं सांगतोस, लाज नाही वाटत तुला. ती इतकी टिपिकल प्रेक्षक. खूप बदललेलं आहे आता सिरियल मध्ये गेल्यापासून. पण तुम्ही घाबरू नका काकू. मला असं वाटतं की किरण अजूनही मनातनं तोच आहे आणि तो तुमचं नाव इतकं सगळीकडे त्यांनी केलेलं आहे, इतकं उत्तम काम तो करतोय. आणि तुम्हाला वाटलंच ना काही ना काही इकडे महाराजांकडे घेऊन या, तो बरोबर कान पिळून परत पाठवेल त्याला. बस फोन बस. नंबर द्या, मी त्यांना फोन करते. थँक्यू काकू. तुम्हाला माहितीये का महाराज, सरू आजींनी दबंग फिल्म मध्ये काम केलंय हो. आणि तेव्हा तुम्ही सलमान खानला भेटला होतात. काय झालं ते सलमान खानची आई मेलेली असती, मग तिचा धावा करायला आम्ही बसलेलो असतो. असं सीन चालू. असा सीन चालू आणि मी मधी इकडे विनोद खन्ना आणि इकडे अरबाज खान. बर. आणि ते दहाव्याला म्हणजे तो इन्स्पेक्टर असतो ना त्या दबंग मध्ये, तो असा येतो आणि मी बघितलं अगो बाया सलमान खान आला. आणि मी त्याला अरबाजला केलं सलमान खान आला. अरबाज खानला सरू आजी म्हणतात ते सलमान खान आला. पण शूटिंग चालू होतं ना, मग कट झालं. मग अहो तो सलमान म्हणला मी येतो तिथं भेटायला आणि सीन कट केला. क्या बात है. सर्वजी तुम्हाला पण सपोर्ट करायला कोणीतरी आलेलं आहे मला माहितीये. तुम्हीच माझा सांगा. मुलगा आलाय माझा. तुमचं खूप खूप स्वागत आहे सर. धन्यवाद. आणि सरू आजींची तर ख्याती आता सगळ्या जगभर झालेली आहे. आणि त्या कशा आहेत, सगळे त्यांना चळा कापतात हे माहितीच आहे, पण त्या घरी पण अशाच असतात का अगदी वेगळ्या? तुम्ही म्हटलात तसंच आहे घरी. मी मीडियामध्ये काम करतो, माझी बाहेर दहशत आहे, पण घरात आईची दहशत एवढी आहे. मी नाही, माझे बाकीचे भाऊ आणि बहीण, माझी मुलं, आई आणणार आहे म्हटलं की सगळं अप टू डेट, जागच्या जागेवर. इव्हन दो ब्रश सुद्धा पडलेला असेल तर जागेवर ठेवला जातो. तर महाराज, आपला मेन खेळ सुरू करण्याआधी आपण या तिघांबरोबर एक वॉर्मअप गेम खेळणार आहोत. लगेच सेटअप करा. सरूजी, मी काही प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर चुकलं तर तुमच्यापैकी एक जण टपली मारणार डोक्यावर. टपली मारणार. हा, टपली मारणार. पण ती टपली कोणी मारली आहे हे ओळखायचंय. ते जर ओळखलं तर तुम्ही जिंकलात, सुटलात. ओके. पण आता ह्या गेम मध्ये आपल्या बरोबर आणखीन एक जण आहे, त्याला आपण बोलूया. जोरदार टाळ्या आमच्या शेठ साठी. तर सगळ्यात आधी हा गेम आपण सुरू करणार आहोत किरण पासून. या. ते अर्थातच डोळ्याला लावायचंय. अर्थात हो. आणि हे ओके. तुझा प्रश्न आहे, एका तलावात हा 20 मासे असतात, हा त्यातला एक मासा मरतो, हा. त्यामुळे पाण्याची पातळी वाढते का? माहिती नाही. शेट. जोरदार टाळ्या डॉक्टरसाठी. क्या बात आहे यार, दिस इज अ डिफिकल्ट गेस. तर आता किरणला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मी देते की एका तलावात जर 20 मासे असतात, त्यातला एक मासा मरतो, त्यामुळे पाण्याची पातळी वाढते का? कारण बाकीचे मासे तेव्हा रडत असतात. सो जोरदार टाळ्या आपल्या किरणसाठी. सो नेक्स्ट ऑन इज डिम्पल. जोरदार टाळ्या डिम्पलसाठी. तुझा प्रश्न आहे, नारी म्हणजे शक्ती, मग पुरुष म्हणजे? नारी म्हणजे शक्ती, तर पुरुष म्हणजे शक्तिमान. नाही, हे उत्तर कन्सिडर होऊ शकत नाही. हे उत्तर चुकलेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर असं आहे, नारी म्हणजे शक्ती, मग पुरुष म्हणजे काय? सहनशक्ती. तर डिम्पल, आता तुला मार खावा लागणार आहे, त्याच्यामुळे ह्या नारीची सहनशक्ती आता आपण बघणार आहोत. शेठ. कोणी मारलं? शेठने मारलं, शेठ. गलत जवाब. गलत
गलत जवाब. आता पुढचा प्रश्न. अशा भाजीचं नाव सांग ज्या भाजीमध्ये एका प्रसिद्ध शहराचे नाव लपलेले आहे. प्रसिद्ध शहराचे. येस. टिक टिक 1. शेवगाव. शेगाव शेगाव. नाही सॉरी, ह्याच्यात कुठलीच भाजी नाहीये. भाजी नाही, शेव आली त्यात. हा तेच. अरे यार, कोणी मारलं? असं टपली. मम्मी आहे का माझी? आई कशी असेल? आई तर वर बसली. आपल्याला ह्या तिघांमधूनच ओळखायचंय. नाही, आईची टपली मारायची सवय मला माहिती. त्याची टपकन मारते. आई आहे का? हे दिस इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. विलक्षण आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आई आहे? डिंपलसाठी हो. खरं खूप मार खाल्लाय. सॉलिड खूप मार खाल्ला. खूप मार खाल्लाय. हे झालं नाही नाही, ते तर कळलंय आपल्याला. आता. पण त्या प्रश्नाचं उत्तर मी देणार आहे. अशा भाजीचं नाव सांगा ज्या भाजीमध्ये एका प्रसिद्ध भारतातल्या शहराचं नाव लपलेलं आहे, आणि ती म्हणजे शिमला. शिमला. थँक्यू व्हेरी वा, वा, वा. मच. काकू, मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही वरती जाऊन बसा. आणि आता सर्व आजी बसा. आजीसाठी पहिला प्रश्न. 2 गुहेचे आहेत 2 रक्षक. दोन्ही आहेत उंच आणि आहेत काळे भोर. सांगा पाहू कोण? ट्रिकी आहे. दगड. नाही, तो आपला डॉक्टर आहे. ते आपला दगड. आजीचं उत्तर चुकलेलं आहे. मी तर या गेम मध्ये कधीच भाग घेतला नसता. कोणी मारलं रे? डिम्पी, अगं तुझ्या कुरडीचा मोडला बॉम्ब. डिम्पी, त्याला घातलं लवकर मसनात. डिम्पी नाही, आज तुमचा डॉक्टर. आजी, मी तुला मारेल का ग? हो, तिचा काय विश्वास नाही. मी काय म्हणते? ह्याचं उत्तर देते. 2 गुहेचे आहेत 2 रक्षक. दोन्ही आहेत उंच आणि आहेत काळे भोर. सांगा पाहू कोण? मिशा. ओके, सर्वजी शेवटचा प्रश्न रेडी? येस. अशी कोणती वस्तू आहे जी सगळी मुलं खातात पण त्यांना ते आवडत नाही? मार. आता सर्वजी, ह्यांनी जे फटके मारलेत तुम्हाला, एकदा तुमच्या स्टाईल मध्ये उभं राहून होऊन जाऊ देत. या दोघे या. या समोरच या दोघं. आजी, मी तुझी नात आहे. पालखीचा निघाला धुर तुझ्या. तुझ्या आजी, मी तुझी नात आहे. ह्याला पण घ्या. आम्हाला पण करायचंय खूप दिवस. आपण होता. नक्षीसवर बांधला दरोडा. ये जोरदार टाळ्या सर्वजी आणि या दोघांसाठी सुद्धा. खिरवंती, महाराज, या तिघांनी उत्तम गेम खेळलेला आहे. पण आपण आता महत्वाच्या दिशेने जातोय, जे महत्वाचं काम आहे, तर त्यासाठी मला असं वाटतं त्यांना आधी फ्रेश करावं का थोडंसं. एक चहा बी पाजून, कडक चहा पाजून. काय वाटतं तुला? ऍब्सल्युटली. या खवय्ये नगरीत तुमचा थकवा घालवण्यासाठी खास पेश आहे गरमागरम वाफाळलेला वाघ बकरी चहा. ताजेपणा आणि कडक चहाचा दमदार कप. अशा कपने तुमच्या प्रत्येक कामाची सुरुवात होईल तजेलदार आणि दमदार. म्हणूनच वाघ बकरी चहा कडून पाहुण्यांना मिळतंय एक स्पेशल गिफ्ट हॅम्पर, ज्यामुळे आपल्या कार्यक्रमाची सुरुवात होईल एकदम तजेलदार आणि गरमागरम. तर तुम्हाला मदत करण्यासाठी आमच्या महाराजांनी एका खास व्यक्तीची नेमणूक केलेली आहे. महाराज, तुम्हीच त्या व्यक्तीबद्दल सांगा. आमच्या राजशेफ जयंती कठाळे यांना मी आमंत्रण देतो इथे. जयंतीताई, तुम्हाला ह्या तिघांना खेळ सुरू होण्याआधी काही सांगायचंय का? देवासारखी माणसं जेव्हा आपण बघतो ना, तेव्हा सोन्यासारखा स्वयंपाकच वाढायची इच्छा होते. वा. आणि मराठी पदार्थांमध्ये इतकी ताकद आहे की मग त्याला नैवेद्याचं स्वरूप येतं. क्या बात. वा 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 वा. महाराज, मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही आसनस्थ व्हायच्या आधी लगेच ऑर्डर द्या, हुकूम द्या आणि आता सेटअप रेडी करा. देवाचं नाव घ्या आणि सेटअप रेडी करा.
आता अर्थातच वेळ झालेली आहे इच्छा माझी पुरी करायची. आता महाराज तुम्हाला सांगणार आहेत की त्यांची आज काय खायची इच्छा आहे आणि तुम्हाला आज ते पदार्थ बनवायचे आहेत. महाराज, आपण किरण पासून सुरू करूया. कसं आहे, तू तुझ्या शांत आणि प्रेमळ वागण्याने तसा प्रसिद्ध झालेला आहेस. ओके, तू जसा प्रसिद्ध आहे तसा महाराष्ट्रातला एक प्रसिद्ध पदार्थ तुला बनवायचा आहे. तो आहे वडा भात आणि मठ्ठा. विदर्भाची शान. मी गेलं कसला काही हे नाही मिळणार आज आपल्याला. तुम्हारी मौत है. ठीक आहे, पुढे आता आपण जातोय अस्मिताकडे. कसं आहे ना, तू पदार्थात जसा मसाला असतो ना चव वाढवण्यासाठी, आणि तो महत्वाचा असतो, म्हणजे त्याला आपण बाजूला करू शकत नाही, तसं ह्या सिरियलमध्ये तुझं स्थान आहे. तर तू बनव मसाले भात आणि कढी. किती सोपं आहे. नाईस. आता आपण रुक्मिणीताईंकडे जाऊया. तुझा मोडला बांबू. काय डिक्शनरी दिली महाराष्ट्राला तुम्ही. मी नाही म्हणत आहे ते, तुम्ही जे म्हणता मी म्हणून दाखवतोय. तर तुमच्या बोलण्यात ना तिकडचा म्हणजे विदर्भाचा ठसका आहे. त्यामुळे तुम्ही बनवा खमंग गोळा भात आणि चिंचोळी. क्या बात है. तर आता अजिबात वेळ घालवणार नको. सेटअप रेडी आहे. सुरू करूया मेमरी गेमला. तर सेटअप रेडी आहे. सगळी सामग्री जी आहे, तुम्हाला जे पदार्थ सांगितलेत बनवायला, ती इथे आहे. 45 सेकंदासाठी हा सगळा सेटअप तुम्हाला दिसणार आहे. नंतर बंद. 1 2 3. नावं बघा, नावं बघा. पटपट नावं बघा. हे उचलून तिथे घेऊन जाऊ शकता. तुम्हाला तुम्ही कळत नसेल विचारू तर शकता. दाखवू तुम्हाला काही कळलं नाही. डिंपल कळवायचं फक्त. अच्छा, तुम्हाला जर कळत नसेल तर. शेवटची 15 सेकंद. लवकर लवकर लवकर. सगळं बघितलं, सगळं हा बघितलं. कसला 10 मसाला आहे? सेकंद. खाऊन बघा. काउंटडाऊन. चेक करा, चेक करा, चेक करा, चेक करा. काय ते? चिंच खाऊन पावडर. बघा. चिंच पावडर आहे. 5 बघा, बघा. 4 चिंच पावडर. 3 2 1 ओव्हर. ये डन. खुश. तर आता काय आहे की ही सगळी सामग्री तुम्हाला पेठेतनं आणायची आहे. पण आमच्या पेठेतला जो शेठ आहे त्याला खूप मान द्यावा लागतो. हा, त्याच्यामुळे आपण आधी त्याला बोलवूया. आज मला खूप बरं वाटलं की देव माणूसची टीम आलेली आहे. हो का? हा, अहो साक्षरतेचा प्रसार कसा करायचा, साक्षरतेवरती सिरियल ही आधारित. हा, अरे यांचं टायटल सॉन्ग आहे हा. ना, त्याच्यामध्ये अख्खी 12 खडी पाठ करून घेतलेली आहे. रची 12 खडी कशी? वा. हे बघा, हे प्रिन्सिपल आहेत त्या शाळेच्या. काय बोलणार? काय एक एक शब्द आणतात मार्केटमध्ये. टरकान झाला तुझा. तिरडीचा मोडला बांबू. तुझ्या पालखीचा निघाला धोर. बांबू मोडा धूर काढा संघटनेच्या अध्यक्ष. हे बनवा बनवी फेम किरण गायकवाड. सगळ्यांना बनवत असतात ना ते. करेक्ट. सिरियल मध्ये सगळ्यांना बनवलं. सिरियल मध्ये बनवता बनवता TRP बनवला. बरोबर की नाही. मग त्याचे सीन पण चांगले बनवतात. सीन मध्ये वेळ असला की रील बनवतात. मेन बिझनेस रीलचा आहे. मग सीन करतात. चला शेठ, चला, चला पेठेकडे चला. पुढे झाला. आता तुमची जेव्हा गरज लागेल तेव्हा आम्ही तुम्हाला बोलवू. Yes. थँक्यू व्हेरी मच. तोपर्यंत आता 2 मिनिटाची तुमची वेळ सुरू होते आहे. आता चला 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 चला. मी पकडू का हे? तुम्ही सांगा जेवढ्या सगळं. गोष्टी आठवतात आशू तेवढ्या बेसन पीठ, पटपट बेसन पटपट पीठ. घ्या. आशू तांदूळ. वाटाणा. हा? पण आई- तांदूळ घे, तांदूळ अगोदर. शांतपणे तुम्ही बघा. शांतपणे त्या बाजूला बघा. सुद्धा आहे सुरुवात जी तिकडे. आशू तांदूळ, दही, बेसन पीठ. घ्या पटापट. डिंपल, आई डॉक्टर. काहीतरी सांगते. आई हो हो आई, दही घेतलंय मी. कोथिंबीर. तूप किरणला पण सांगा. सगळं इकडेच आहे, सगळं इकडेच आहे. शांतपणे शोधा. त्या कोथिंबीर, कोथिंबीर. ओके, तिकडे पण आहे. तुम्हाला काय लागत असेल तर आहे तिकडे पण.
तीळ मला सापडत नाहीये. अरे तिकडे पण असतील. सगळं सामान व्यवस्थित घ्या. किरण काय झालंय काय झालंय मला आठवत नाही आता काय. पदार्थ त्यांनी आपल्याला तुमचं बोलण्यात basket बघ, अडकवलं. त्याच्यामध्ये काय मिसिंग अशो आलं लसूण पेस्ट मीठ 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 शेवटची 30 सेकंद मीठ घे. हे काय मीठ कुठे? मला फक्त तीळ सापडले नाही. चला बाहेर. गोंधळतंय. या पटपट सामान आपण प्लॅटफॉर्म वरती काढून ठेवूया. तर आपण ही सगळी प्रोसेस सुरू करण्याआधी सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे हायजीन, आणि म्हणूनच स्वयंपाकाला सुरुवात करण्याआधी आपण सगळ्यांनी वापरायचं आहे पितांबरी शॉर्ट क्लीन हँड सॅनिटायझर. तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही सुद्धा सॅनिटायझर वापरून पदार्थ बनवायला सुरुवात करा. तर आता मी आमच्या ज्या राज शेफ आहेत त्यांना विनंती करणार आहे, त्यांना मार्गदर्शन द्या. आपण सरुआजीपासून सुरुवात करूया. ओके. तर सर्वाजींना आपल्याला गोळा भात आणि चिंचोळी बनवायची आहे. बरोबर. सर्वाजींनी ना चिंचोळी बनवण्यासाठी चिंच आणलेली नाही तुम्ही, बटाटे आणलेले नाहीत. बटाटे होते. गोळा भातासाठी तुम्हाला बेसन लागेल, तुम्ही बेसनही आणलेलं नाही. तुम्ही चना डाळ आणली आहे. तर आपण याच्यापासून सुरुवात करणार आहे. तुम्हाला आधी हे भाजून घ्यायचंय आणि याला मिक्सर मधनं काढून घ्या. भरडा काढायचा आहे आपल्याला, म्हणजे तुमचा गोळा तयार होईल. ओके, आता आपण पुढच्या टेबलकडे जाऊया. किरण, तुला वडा भात आणि मठ्ठा बनवायचा आहे. ओके. त्याच्यासाठी त्यांनी फक्त हा राईस आणलेला आहे, म्हणजे रॉ राईस आहे. आणि तुझ्या इथे ही सगळी भिजवलेली आपण डाळी ठेवलेल्या आहेत, त्या आणलेल्या आहेत. तुला आता करायचं काय ते सांगते. या डाळी घ्यायच्या, याचं पाणी सगळं काढून घ्यायचं आणि मिक्सर मधनं त्याला काढून घ्यायचं. त्याच्यासाठी तुला हे आलं, ही कोथिंबीर आणि थोडी मिरची चिरून त्याच्यातच घालायची आहे. आणि ते भिजवत जे घातलेलं आहे त्याला फक्त तयार बाजूला ठेवून दे. ओके. मग त्याच्यानंतर आपण पुढची प्रोसेस नेक्स्ट स्टेजला करू. आधी ओके, याचा भरडा किरण. तयार करायचा. आणि आता डिम्पल. डिम्पलला बनवायचं आहे मसाले भात आणि कढी. ओके. तर डिम्पलनी दही आणि बेसन आणलेलं आहे, तर ती कढीपासून सुरुवात करू शकते. तर कढीला हे दही फेटून घ्यायचं, त्याच्यात किंचित बेसन लावायचं, आलं किसून घ्यायचं, थोड्या मिरच्या चिरून घ्यायच्या. ओके. सो धन्यवाद राजशेफ. आता वेळ झालेली आहे पहिल्या शिट्टीची. मी महाराजांना विनंती करते की त्यांनी आदेश द्यावा. देवाचं नाव घ्या आणि पहिली शिट्टी वाजवा. पहिली शिट्टी स्टार्ट. राजशेफ, किरणचं सगळं आलेलं आहे का तो विसरलाय? नाही नाही, भरपूर विसरणं झालेलं आहे. ते सगळं पण घेऊन आता ते यावं त्यांना लागेल. आणावं लागेल ना. अगदी आणावं लागणार आहे. परत तू विचार आता. जा ये. अशी आहे की आता हे डॉक्टर आहेत, बरोबर आहे की नाही. तर आता इथं काय केलेलं आहे, आपण 3 गोळ्या आणलेल्या आहेत. त्याच्या पाठीमागं जे लिहिलेलं असेल ते तुम्हाला इथं परफॉर्म करून दाखवायचं, ते पूर्ण करायचंय. सोपं आहे एकदम. सोपं आहे, एकदम सोपं आहे. बरोबर आहे. हा. आणा गोळ्या. तर बघूया आता किरणच्या वाटाला काय येत आहे. ऑल द बेस्ट किरण. देवाचंच नाव घ्या नाव आता. घ्यायचंय. श्रीवल्ली गाण्यावरती तुला आता तो आपला सेट जो आहे हा साफ करायचा आहे. साफ करायचा. येस येस. प्रॉपर्टी द्या. आणा. तेरी झलक शर्फी. वा वा. मी पण करते
सेट. थँक्यू सो मच Thank you. किरण. वा 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 वा. काय चला. काय आहे शेट सांगणार. ओके, तर आता तुला एक अतिशय सोपी गोष्ट करायची आहे. इथं तुझी साफसफाई बघून मला खूप बरं वाटलं. हा. आता काय होतं माहितीये का, मला हे इतकं आवडलेलं आहे. माझी पेट जी आहे ना तीच जल्ला कोण साफ करत नाही. तर आता त्याची जी काच आहे ती तुला साफ करायची आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. दाढीवाली माधुरी पहिल्यांदा पहिली जिंकली मी. आता तिसरी गोली. चला. डॉक्टर किट असं आलेलं आहे तिसऱ्या गोलीमध्ये. तर आता काय करायचं मी पटकन सांगतो. हा. एक तुमची डॉक्टरचा किट जो आहे तो इथे येईल. त्याच्यामध्ये काही वस्तू असतील, त्याच्यातनं तुम्हाला त्या वस्तू वापरून सगळे आजार चेक करायचे. आता त्यासाठी तुम्हाला पेशंट पण लागेल. करेक्ट. हो. बरोबर आहे. तर आपण मी महाराष्ट्रात नाही. बोलूया रेग्युलर चेकअप साठी. जोरदार टाळ्या. ओके, आता काय तर आता सगळ्यात आधी ब्रीदिंग साठी. येस, ब्रीदिंग साठी बघूया आपण. ब्रीदिंग साठी हे तुम्हाला फुंकायचं आहे. बर. ज्याच्यामुळे कळेल ब्रीदिंग कसं तुमचं. करावं लागणार आहे तुम्हाला. तुमचं ब्रीदिंग ओके आहे. ओके, ब्रीदिंग ओके आहे. आता काय पुढे? ब्लड प्रेशर चेक करायचं आहे. हे असं. हे काय? हे तुम्हाला उठावं लागणार आहे आणि आणि याच्यामध्ये हवा भरायची. कशामध्ये? याच्यामध्ये अरे ते ट्यूब आहे. माझं नक्की काय बघायचंय? ब्लड प्रेशर चेक असं? करायचं. हो हो, माझी पद्धत अशीच आहे. वा आता ह्याच्यात भरलेली ओके ओके. ह्याच्यात भरलेली हवा कुठे सोडायची आहे? नाही नाही, हे तुमचं ब्लड प्रेशर ओके एकदम. हे काय चेक केलंस तू? ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर. आणि काय पुढे काय होणार आहे माहित नाही माझं. आता तुम्हाला तिसरं. सर्दी असं मला कळालं, कारण या वातावरणात सर्दी असणं बरोबर नाहीये. मग आता काय? बरोबर. वर बघा जरा. हा. अरे वा. आता तुम्हाला माझ्या दवाखान्यात आल्यानंतर कळेल सुख म्हणजे नक्की काय असतं. ते एकदा गाणं म्हणायचं. वा. असं? हे लावून हो, हे लावून. मला सांगा, मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं? मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं? काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळत. वा वा क्या वा. बात आहे. महाराज, तुमचा श्वास कमाल आहे, तुमचं ब्लड प्रेशर कमाल आहे, तुम्हाला काहीही झालं नाहीये, तुम्ही निरोगी आहात आणि तुम्ही असंच राहा. वा. वा वा वा. महाराज तुम्हाला सांगतो, हे गाणं ऐकून हिमेश रेशमिया तुमच्याकडे राईट्स मागतो की नाही बघा आता. म्हणजे बघतो तुझ्याकडे नंतर. तुम्ही जा लवकर, भूक लागायला लागले पटकन. आजी कसं चाललंय? मस्त. तुमची जी आता भाषा आहे एकदम फुल करारी अशी आग जाळवाली, ती आता सगळ्या जगभर प्रसिद्ध झालीच आहे. पण मला सांगा की तुम्ही जेव्हा विमानाने वगैरे प्रवास करता तेव्हा पण तुम्ही तीच भाषा वापरता? हो, विमानाचं सांगायचं तुम्हाला म्हणजे काय झालं, मला एक शूट आलं, पण कानडी येतो पिक्चर. कानडी मराठी. अरे बापरे म्हणलं, मग जरा अवघडच आहे. हो, ते म्हणले तुम्हाला आम्ही विमानाने नेणार. मग म्हणलं येतेच मी. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा विमानात विमानात बसले मी. हो, वा. आणि विमानात बसले
आणि विमान असं उडायला लागल्यावर आई शपथ मी एकदम अशी म्हणलं काय कुठं मी स्वर्गातच चालले का काय मी. आणि इतकं मला छान वाटलं. आणि मधनं ती यायची तुम्हाला काय पाणीच्या म्हणलं नको पाणी बिणी पिले तर बाथरूमला कुठे जाऊ शकता म्हणलं नको बाबा. आणि तो आवाज वगैरे येत होता ना खालून असं काय दिसतच नव्हतं वरून खिडकीतनं मी बघितलं तर. आणि तिथं गेले उतरले त्याला गाडी बिडी आली आम्हाला न्यायला रिसिव्ह केलं. मग शूट करायला आता काय कानडीत बोलायचं ते दिले त्यांनी डायलॉग वगैरे काय पाठांतर केलं मी तेवढं वाचायला त्यांनी मराठीत करून दिलं वाचलं वगैरे. पण वाचल्यानंतर ते तिथं गेलो कुठे लक्षात राहतं येड गुत्ता काय गुत्ता येड मारती कड मारती. मग मी काय करायचे पहिलं डायलॉग आहे ना कुत्तू कुत्तू गुत्तू गुत्तू यान मारती आणि मधलं काही नाही. म्हणजे गोळाबेरी शेवटी करून तुम्ही नैया पार केली तर. जोरदार टाळ्या आजीसाठी. सरू आजी आता तुमची शिक्षा भोगायची वेळ झालेली आहे आणि त्यासाठी आपल्याला शेठ यांना हाक मारायला लागणार आहे. अरे शेफ अरे तुझा मुडदा बसवला तुझा ये की लवकर. वा 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 वा. जबरदस्त जबरदस्त. कसं आहे आजीच्या म्हणी महाराष्ट्रात व्हेरी फनी बरोबर आहे की नाही. मग जबरदस्त म्हणी असतात. पण आज आम्हाला असं कळलेलं आहे की जसं तुमच्या म्हणी जबरदस्त आहेत तसं तुमचं गाणं सुद्धा जबरदस्त आहे. तर आता तुम्हाला ते दोन्ही एकत्र करायचंय. म्हणजे काय करायचंय काय म्हणींचं रॅप सॉन्ग इथं आपल्याला सादर करून त्यांनी दाखवायचं आहे. बाप रे. ओके आजी रॉकस्टार आजी. खिशात नाही आणा मला बाजीराव म्हणा खिशात नाही आणा मला बाजीराव म्हणा खिशात नाही आणा मला बाजीराव म्हणा. मी नाही त्यातली कडीला वाचली मी नाही त्यातली कडीला वाचली. मला काय म्हणतात सरू आजी. अंगात आहे बर चिमटा घेऊन पड अंगात नाही बर चिमटा घेऊन पड. मी बाई संतीन माझ्या मागे 2-3 मी बाई संतीन माझ्या मागे 2-3. 12 लुगडी सदा उघडी 12 लुगडी सदा उघडी. कुणी रे बंद केलं. हा ह्यो टोण्याचा असेल. नाही डिम्पी डिम्पे अगं ये नटवे कुठे ग नटून थटून चालली असतू. अगं मी आत्ता जर गावात गेले ना तर माझ्या मागे 2-4 जण येतील. कमाल कमाल. सर्वांची रॉक आजी तुम्हाला नमस्कार करते. अमेझिंग. वा 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 वा. राईसचं सांगते श्रेया खूपच छान टीप आहे ही. एका बाउलचं जर राईस घेतलं असेल म्हणजे रॉ राईस घेतला असेल तर एकच म्हणजे डबल वाटी पाणी टाकायचं. कधीच राईस चिकट नाही होणार. ओके. सो डिंपल तुझी कढी बनली आहे का परत. हो बनली आहे. ग्रेट. आणि आता कुठपर्यंत आहे सगळं process? मसाले भाताची तयारी केली आहे पण एक वस्तू विसरली आहे ती म्हणजे खोबरं आणि ते लागतंच मसाले भातामध्ये. तर आता शेठना बोलवूया आणि मग चला. बघूया. चला या. शेठ अहो शेठ तर मना आता असं कळलेलं आहे की ह्यांना
बर्फ खूप आवडतो त्याच्यामुळे शिक्षेचं नाव आहे प्रिय आईस. ओ प्रिय आईस. म्हणजे काय करायचंय, इथे एक बाउल ठेवलेला असेल, हा त्या बाउल मध्ये बर्फाचे काही क्यूब्स असतील, बरोबर. आपण काय करायचं, हात नाही लावायचा, तोंडाने असा एक बर्फाचा असा तो क्यूब उचलायचा, धावत धावत जायचं, इकडे यायचं, इथल्या बाउल मध्ये टाकायचं, असं 5 वेळा करायचं. त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला एक टंग ट्विस्टर देऊ, तो तुम्ही 5 वेळा सलग बोलायचा फटाफट. ओके, प्लीज मागवा सेटअप. रेडी रेडी. 1 2 3 गो. तुझ्या आवडीच्या पदार्थाकडे फास्ट 5 वेळा हे करायचं आहे. शाबाश, वा. आपण सगळ्यांनी मिळून तिला cheer करूया. Come on, guys. वाव, सुपर. धावा धावा. 1 सावकाश. 2 तिसरा 3 वाव. क्या बात है. काय कूल दिसते नाही. हा काय काय या तर पटकन 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 5 वेळा बोलायचंय. कळलेलं कळ हे कळलेल्यांनी कळवा. कळलेलं कळे कळलेल्यांनी कळावं. मग कळलेलं कळ कळलेल्यांनी कळवा. कळलेलं कळ कळलेलं कळ कळलेलं कळ कळलेल्यांनी. कळवा. एक सेकंद, ते तर थंड झालं आता माझं. हा हा फास्ट परत चालू. कळलेलं कळ हे कळलेलं कळलेलं दुसरं देतो सर, दुसरं देतो. काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले. चला. काळे राळे गोरे राळे राळ्यात गोळे. अरे गोरे नाही राळे. काळे राळे गोरे आपण सोपं घेऊया. चटईला टाचणी टोचली. चटईला टाचणी टोचली. 5 वेळा फास्ट फास्ट. चटईला टाचणी टोचली. हा. चटईला टाचणी टोचली. चटईला टाचणी टोचली. चटईला टाचणी टोचली. वा वा वा. क्या बात है. जबरदस्त. Very good. जबरदस्त. तर मला वाटतं की ही शिक्षा पूर्णपणे पूर्ण भोगलेली झालेली आहे. आहे. गो. कापलेलं खोबरं. Yes. चला, 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 चला 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 चला. तर जवळजवळ तिघांचेही पदार्थ बनलेले आहेत, बनत आहेत आणि आता वेळ झालेली आहे दुसऱ्या शिट्टीची आणि त्याचबरोबर आमच्या राजशेफ यांचे हात खुले सोडण्याची. तर महाराजांना मी विनंती करणार आहे की त्यांनी दुसऱ्या शिट्टीचा आदेश द्यावा. देवाचं नाव घ्या आणि शिट्टी वाजवा. दुसरी शिट्टी. आणि आता मात्र तुमच्याकडे खूप कमी वेळ राहिलेला आहे. आता So, हे करा. पटापट करायचंय जे उरलंय ते फक्त. आता बघा, हा गोळा शिजलेला आहे की नाही, आपण याला डबल स्टीमर केलं. सर्व गृहिणींना इथे क्विक टिप आहे. हा जो गोळा भात आहे त्यातले जे गोळे असतात ते आधी स्टीमरवर शिजवून घ्यायचे छान, आणि मग एका विसलवर भात जो आपण टाकलेला आहे तो कुकरमध्ये त्याच्यात ते गोळे टाकायचे आणि पुन्हा एक विसलू द्यायची. इतके परफेक्ट शिजतात गोळे, चुकणारच नाही. आता हा भात इथे काढा, गोळे बाजूला करा, चिंचोणी या वाटीत घाला आणि त्याच्यावर ही फोडणी घालायची मस्त हिंगाची. ओके, आधी हा मठ्ठा जो आहे मठ्ठा याच्यात काढ. इथं तुझा तो फोडणीचा हा जो भात आहे तो घाल. हा जो वडा आहे त्या भातावर टाकशील ना तसं फक्त असं कर, इतका सुंदर मोकळा होईल. ओके, त्याच्यात थोडंसं तूप घाल वरून आणि खोबरं घालायचं आणि कोथिंबीर घालायचं. सगळ्यांचे पदार्थ बनवून तयार आहेत आणि आता वेळ झालेली आहे तिसऱ्या शिट्टीची. तिसरी शिट्टी द्या. हो हो, गॅस बंद, हात वरती, सगळं थांबवा. आतापासून सुरू करतो. वडा हातानेच खायचा असं.
तर तर अशा प्रकारे टेस्टिंग झालेलं आहे. झालेलं आहे. तिन्ही पदार्थ खरंच छान झालेले आहेत. हो. तर अतिशय जवळ पोचलेली जी रेसिपी आहे ती ही आहे. आजची विनर आहे आपल्या सगळ्यांची लाडकी डिंपल. काकू कसं वाटतंय? खूप छान. अगदी 2-3 एपिसोड याच्या अगोदर जे झाले हा मी आणि माझ्या छोट्या मुलीने बघितला आणि त्यावेळेस आम्ही सहज इमॅजिन केलं. बघ म्हटलं आता त्यावेळेस पुढच्या वेळेस ना डिंपल असेल आणि मी आणि ननू माझी छोटी मुलगी आपण बसलेला असणार आणि माझी बारकी छोटी मुलगी म्हटली हा. आई आपल्याकडे डिश वॉशर नाही, मला भांडे घासायचा कंटाळा नाही. आपल्याला dishwasher मिळणार नाही. पण काकू लहानपणापासून तुम्ही हिला धुतलेलं आहे, आता त्या डिश वॉशर मध्ये तुम्ही कोणाला धुणार आहात? तिलाच. तर मंडळी पितांबरी रुचिया नाग यांच्याकडून आपल्या सगळ्या स्पेशल गेस्टना मिळत आहे एक स्पेशल गिफ्ट हॅम्पर आणि वाउचर जे तुम्ही रिडीम करू शकता पितांबरी ऑनलाईन शॉप वरून.